सायकलीवर यात्रा करते. आणि ही बाई हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो. हा नमस्कार. बघा अभी भैया से मैं सीखी हूँ. हर हर महादेव जी. काशी यात्रा आ गई, सब मिल गए अब एक दूसरे को. चलो निकलते अब, मिलेंगे फिर. ओके मैं केदारनाथ चलो. से पहले नेपाल जाऊंगा. भैया खाने तो खा के जाइए. नाही आपने खा लिया. नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, हर हर महादेव. मित्रांनो कसं काय दिसतोय टाकला, असू द्या. वय का तसाच आहे मी. पहिले दाढीवर ह्याच्यावर तुम्हाला बघायची सवय लागली होती, पण आता थोडंसं काय झालंय, प्रवासात बी आहे आणि बरेच जण म्हणत आहेत दाढी कर, कटिंग कर, पण तिथं बालाजीत गोठूनच केलं एकदम मस्त मध्ये. असू द्या, सांगितलं त्यात काय झाला, कसा झाला, काय विषय नेमका. आपल्याला नाही पोलीस, मला वाटलं पोलीस आपल्याला अडवते तितकं काय, पण तपल्याच भाषेत बोलते ती. आता निघाली रामेश्वरच्या दिशेने. बालाजी झालं, रामेश्वरला आजच पोचल. लय नाही राहिलं, आता थोडं राहिलंय. विलॉग स्टार्ट केला, इथं नाश्ता वगैरे केला आणि पटे गाडीवर हिंडतोय. तुम्हाला तर माहिती झालंयच. आणि एक कावड यात्रा आली. मध्येच घुसली का काय नाही, कावड यात्रा धावतो तुम्हाला. रामेश्वरला पोचतोय. 10वं ज्योतिर्लिंग आहे आता आपलं रामेश्वरम. 12 ज्योतिर्लिंगांपैकी 2 काय, घृष्णेश्वर आणि ओंकारेश्वरवर. चला आणि हे संपूर्ण बघा, खूप छान वाटेल. समुद्राच्या किनाऱ्याने म्हणजे राम जिथून श्रीलंकेला राम वाढणारा जिथनं गेलते तिथं रामेश्वरम. ते नाश्ता चाललाय. नाश्ता करताय का काय माहिती नाही बाया. आणि पट्ट्या करत हर हर महादेव. भोजन नाही अच्छा वाला है, अंडा नहीं, पूरी बनाए मैंने. मैं भी भारत यात्रा कर रहा हूँ. अच्छा. देखा बाइक से 2 महीना हो गया. आप कहाँ से? यूपी प्रयागराज से. अरे यार हर हर महादेव. अरे नहीं अरे आप इतना बढ़िया कावड़ यात्रा कर. कांवर क्या इनके राजा का है. हाँ. उनका एक्सीडेंट हो गया था, तो अभी मैं लेके चल रहा हूँ. हाँ हाँ क्योंकि हाँ एक्सीडेंट हो. हाँ, इनके राजा वो का है? वो 2 पहिए से एक्सीडेंट, कोई टक्कर मार दिया था ना. हाँ वो का है अभी? वो आगे हैं थोड़े 2 किलोमीटर. रुको, अभी पूरी बनाने को बोला है. अच्छा वाला एकदम पैक करा दो, आगे खा लेंगे. अभी बैठ के आराम से खाओ. सुनो, अंडा नहीं, मैं भी भारत यात्रा कर रहा है मेरे तरफ. मैं महाराष्ट्र से. अच्छा, बहुत बहुत धन्यवाद. मैं भी महाराष्ट्र. मैं 2 महीने से वो क्या पैक करा दो, आगे हम खा लेंगे. ठीक है चलो. हाँ. चलो पैक करके वाके देते. हाँ, क्योंकि अभी और 8 किलोमीटर जाना है. ठीक तो है बहुत- ठीक है मित्रांनो, आपसे साथ में हो सब. हाँ हाँ वो एक्सीडेंट हो गया. हाँ, बहुत तेज अरे वो एक्सीडेंट. मैंने वीडियो देखा, वो हाँ. समझ में नहीं आया कुछ. इनके राजा के नाम से आईडी है. हाँ. वो क्या रात में चल रहे थे, अब इतना पूरा जान सब समझ में आता है. यहाँ के आदमी खिसियाता बहुत है, हाँ. तो टक्कर मार दिया और पूरा बहुत तेज चोट आ गया था. यार तो इसीलिए कमर लेके चलना पड़ता है. हाँ रात में चलने नहीं पाया. हाँ. ठीक है थोड़ा पैक कर देते. ये बोला पूरा पैक करके. चलो ओके. हाँ? एक फोटो खींचो. हा ठीक आहे. किती मित्रांनो जाऊ द्या. त्यांना काय केलं, पुरे म्हणजे गेलं 300 रुपये गेलं, पण त्यांना जेवाय दिलं. आणि ते नक्कीच झाडाखाली जाऊन पुढं कुठं नाही कुठं जेवण करतेली. खूप छान वाटलं. काय झालं त्यांनाही ना, जेवायला पुरी म्हणली इथं खायला नको, आणि पुढं जाऊन खातो. बरं म्हणलं ठीक आहे. मग ती त्यांचा जिथं ठ्याप असेल तिथं खातेली. गेलं 300 रुपये त्यांना. 100 रुपयाचं तुझाला असं पुऱ्या भाजीच्या प्लेटी पॅक करून वेगळ्या वेगळ्या दिल्या. असं हे तुमच्या आशीर्वादामुळे शक्य झालं मित्रांनो. थांबलो होतो इथं, दोस्त भेटले, त्यांना नंतर धावतो. 1 मिनिट. हर हर महादेव जी. काशी यात्रा आ गई. हम आए मध्य प्रदेश एमपी से, इंदौर से. एमपी मध्य प्रदेश से. हाँ, ये गाड़ी भी आपका गाड़ी पिकअप? भी हमारा है. कितने लोग हैं आप? हम 8 लोग हैं. 8 लोग. 8 लोग हैं क्या? श्वान भाई 8 लोग हैं. अभी रामेश्वरम जाके आ गए. रामेश्वरम जाके वापसी आ गए. श्रीशैलम जाएंगे. श्रीशैलम जाएंगे आप? श्रीशैलम से फिर महाकाल जाएंगे. पैदल यात्रा पूरी. पैदल यात्रा. बघा पैदल यात्रा. बिहार की पहिली बेटी आपली सून. बघा असं नाही. एमपी मध्य प्रदेश. एमपी ये बिहार की. हम अभी मिले, ये रुके थे. मैं बाइक से आ रहा है. अच्छा, आप मैं महाराष्ट्र.
अच्छा महाराष्ट्र। हाँ ये बिहार से। बिहार में कौन से ज्योतिर्लिंग है? बाबा बैजनाथ मेघनाथ, वहाँ भी जाना आते साल वहीं से भर के वहाँ लाए। से हम कर लिए हैं, लास्ट करेंगे काशी बैजनाथ MP कामना से मोग। MP 09 बघा तिकडून आणि पिकअप भी आहे त्यांच्या. कितने लोग हैं सब? 8 लोग हैं। 8 लोग. 8 लोग खाना पीना हलवाई वगैरह सब. ओके बर. ये सेवाग्राम में गाड़ी लेके चलते हैं। गाड़ी लेके चलते पानी वानी पिलाते रास्ते में। बाजार से कोई भी सामान वामान लाना तो लाके देते हैं। ला के देते. हाँ हमारा कुछ बना के खाते, बाजार का हम नहीं खाते। बाजार से कुछ भी नहीं खाते, कुछ भी नहीं. सिर्फ पानी लेते हैं, वो भी आरो। कितने दिन हो गए? 12 ज्योतिर्लिंग करे पूरा. हमारा ज्योतिर्लिंग करे, एक साल में एक ज्योतिर्लिंग करते, सावन में चढ़ाते जल। ओके तो अभी रामेश्वरम और श्रीशैलम नहीं, इसके पहले उत्तराखंड हो गया, उत्तराखंड हो गए. उत्तराखंड हो गया, हमारा काशी विश्वनाथ हो गया, काशी विश्वनाथ. हमारा त्र्यंबकेश्वरनाथ हो गया, नागेश्वर सोमनाथ गुजरात हो गया। हो गया. ओके बघा बघा मित्रांनो, अशी जात असताना बरीच यात्रेत ना अशी भेटायला लागलेत. खूप छान वाटलं. अच्छा लगा जी. नहीं असं नहीं, आपकी भी यात्रा सफल हो जाए. ये कावड़ यात्रा कर रहे हैं, आ रहे हैं पीछे से आ रहे हैं. एक्सीडेंट हो गया, वो भाई मिले, ये सब एक दूसरे को मिल गए सब. दूर से बहुत अच्छा लगा आप सभी से मिलकर। आशीर्वाद दीजिए कि हमारा भी यात्रा हो। भगवान करो, भगवान भोलेनाथ मंगल राजा उदितनाथ की आप कृपा हमारे लिए कामना करिए, हमारी यात्रा भी सफल हो। आपकी हो यात्रा जाएगी. सफल हो। भगवान अपने साथ में लेके आणि एनके राजा तुम्ही कावड यात्रा घेऊन ती महाग बघितलं ना, ती पोरं ती दोघ जण त्यांना भेटली. त्या पोरीचा नवरा बी आहे संघ तिच्या बरोबर. आता ही सायकलवर पुढं आली ती, तो गाडीवर पुढं आला होता आणि ती आता मागणं आली ती जवळजवळ. मी थोडंसं पुढं थांबलो. 11:30 वाजून गेलेत. आणि मित्रांनो पाठीमागं म्हणलं ना, ते इंस्टाग्रामला एक व्हिडिओ व्हायरल होत होता ते ॲक्सिडेंट, ते तुम्हाला. आणि ते बुवा भेटली. आणि ह्या साईडला ही बिहार की पहिली बेटी. इंस्टाग्रामला कोणी कोणी व्हिडिओ पाहिल्यात माहीत नाही. त्यांना म्हणलं यूट्यूबवर बी तुम्ही बनवा व्हिडिओ, काही टेन्शन नाही. बिहार की पहिली बेटी सायकलीवर, मित्रांनो सायकलीवर यात्रा करते. आणि ही बाई हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, हा नमस्कार. बघा अभी भैया से मैं सीखी हूँ। हाँ। तो मैं आप लोगों से बात कर रही हूँ कि मुझे नहीं आता है वो महाराष्ट्र का वो कौन सा भाषा है, मराठी। मराठी. हा तो मुझे नहीं आता, अभी मैं भैया से सीखी हूँ 1-2 लाइन। हाँ। तो मैं आप लोगों से बातचीत कर रही हूँ। हाँ आणि बहुत अच्छा लगा मिलके भैया. और इस बाइक का एक्सीडेंट हो गया था पीछे भैया से. को तो आप लोग जानते ही होंगे, ये तो छाए हुए हैं ऑल इंडिया में इनके राजा बिहार वाले के नाम से हाँ। कांवड़ यात्री। कावड यात्रा घेऊन किस मन्नत में कावड़ यात्रा कर रहे हैं? नमस्कार मित्रांनो, बघा भेटले. हाँ. मैं महाराष्ट्र में रह चुका हूँ 3 साल से. मुझे थोड़ी थोड़ी सी मराठी आती है. आते हैं. तो मिल के काफी अच्छा लगा, क्योंकि आप लोग बताओ पिछले 2 दिन पहले मेरा एक्सीडेंट हो चुका था. बाइक वालों ने हिट कर दिया, तो इसके वजह से मैं अभी नहीं चल पा रहा हूँ. तो क्योंकि पैर मेरा जो है वो जल चुका है बाइक के सलेंसर से. और मैं भारतीय शहीद जवानों एवं अहमदाबाद प्लान कैश में शहीद लोगों के लिए 15,000 किलोमीटर की कांवड़ यात्रा कर रहा हूँ. बिहार का पहला कांवड़ लेके उत्तर वाने सुल्तानगंज से. और मैं 2 ज्योतिर्लिंग और 5 महाभूत दर्शन करने के बाद अभी मैं जा रहा हूँ रामेश्वरम के लिए. और तिरुचुपल्ली से करीब 30 किलोमीटर पहले और रामेश्वरम से 210 किलोमीटर पीछे मेरा एक्सीडेंट हो चुका था रात में. कोई बाइक वाले ने पीछे से हिट कर दिया. इसके वजह से मैं अभी थोड़ा रेस्ट में हूँ, नहीं चल पा रहा हूँ. तो मिल के अच्छा लगा भैया से. हाँ आणि मित्रांनो काय झालं, सब एक दूसरे को ऐसे ही रास्ते में मिले, है कि नहीं? ऐसे ही होता मेरे है। के काफी अच्छा लगता है कि हम लोगों का जो सुख दुख होता है वो हम एक दूसरे के साथ से बांट कहते पाते हैं, हैं. हाँ. मिलते हैं तो कहाँ पे क्या है नहीं है उस चीजों सब चीजों को मिल के हम लोग बातें करते हैं, तो काफी अच्छा लगता है. आपको कितना दिन हो गया? मेरा 202 दिन हो गया है. 202 दिन. बघा ऐसे तो हम 2 सालों से यात्रा कर रहे हैं. 19 फरवरी 2024 को मैं अपनी पहली यात्रा को शुरुआत किया था, जो भारत के 12 ज्योतिर्लिंग 4 धाम 5 केदार यात्रा करने के बाद मैं उत्तर वानी सुल्तानगंज से कांवड़ लेके बाबा केदारनाथ के धाम गया था. 28 जुलाई 2025 को बाबा पे जल चढ़ाया था. और अभी मैं भारतीय शहीद जवानों के लिए यात्रा कर बघा रहा हूँ. साईटला त्यांचं व्हिडिओ मी दावलं आणि हे दीदीचं बी दावतो तुम्हाला साईटला व्हिडिओ. दीदी आपको के निकले हुए कितने दिन हो गए? हमारी यात्रा करते हुए 122 दिन हो चुका है आज। 122 दिन. बघा मित्रांनो कितना ज्योतिर्लिंग हो गया? 2 ज्योतिर्लिंग, 1 धाम, तिरुपति बालाजी, 5 महाभूत, श्री रंगानंद स्वामी जी का दर्शन कर चुके हैं. अभी रामेश्वरम की तरफ बढ़ रहे थे, तो भैया से मुलाकात हुई हा है। रामेश्वरम तामिळनाडू मध्ये असं आहे. चला आता ती मागणं बी येते ती ह्याला बायाला म्हणलं
दवाखाना लेके जाते दवाई कुछ करते. इकडे कसं आता ती चालत आहे ही दीदी साइकिल आप साइकिल पे हो ये चलते तो मैं बता रहा है कि जाते हैं हम दवाखाना हॉस्पिटल. चला फोड आलाय हो फोड आलाय हो लय मोठा फोड आलाय त्याला चालाय बाई नाही हो बिचाऱ्याला लय वाईट वाटलं. असं दे हेच सेवा रस्त्याने येता जाता दुसरं काय विषय. ते कावड येतात कावड आहे ही थोडं पुढं आलो झेंडा नाही काय झालं आता त्याला म्हणलं दवाखान्यात न्यावं आणि मग तिथनं आता वाजले इथं 2 वाजले आणि विषय काय झाला इकडं म्हणजे भाषेचा लय प्रॉब्लेम आहे. एक तर इंग्लिश नाही तर तुम्हाला सांगते मराठी असा विषय आहे. ती इंग्लिश नाही तर हितलीच भाषा त्यांची असा विषय आहे. गाडी घेत लगडं तर चालावं लागते. सब मिल गए अब एक दूसरे को चलो निकलते अब मिलेंगे फिर. ओके मैं केदारनाथ चलो. से पहले नेपाल जाऊंगा. भैया खाने तो खा के जाइए. नहीं आपने खा लिया हमारी तरफ से आपने तो कर दिया हमारी सेवा लेकिन हम लोगों को बिल्कुल मौका नहीं दे रहे हैं आप. नहीं थोड़ी सी तो मौका दीजिए. नहीं हो गया पानी पिला है हो गए. मोबाईल आपका सामान कावड यात्रा चला मित्रांनो चलो निकलते अब चलो. हर हर महादेव ह्यांचा हे साराजम सगळा आणि हे हॉटेल होतं. आता अजून 180 किलोमीटर राहिले पण होईल पार हळूहळू नाही काय टेन्शन. चलो मग निकलताय पेट्रोल टाकलं मित्रांनो मस्त मध्ये या 108 रुपये लिटर आहे. 180 हां 77 पॉईंट. म्हणजे बघा मित्रांनो इथं कसं पेट्रोल आहे आलं का तुमच्या लक्षात आलं का पेट्रोल कसं आहे. आणि मस्त वाटलं त्यांना बी काय झालं 100-500 रुपये खर्च केला म्हणलं असू द्या कावड यात्रा करते ती आणि ते जाऊन देत नव्हती. आजचे दिवस थांब म्हणायची थांबायचं काही नाही ते 4-5 जण एकामेकाला अशीच मिळाले ती आणि तुम्ही बरेच जणांनी व्हिडिओ पाहिला असतील त्यांचं बहुतेक इन्स्टाला नाही पण यूट्यूबमधनं तुम्ही इन्स्टाला काही बघत नाही. आता नॉनस्टॉप रामेश्वरम जाता जाता इथली तुम्हाला झलक दावतो. इथलं पेट्रोल पंप हे काही असं असते तर इथं दरच पडेल मित्रांनो. थोडं थांबलो डग बघा ना कसं आले काय भंगार असं वाटतंय पाऊस येईल का काय. आणि हे कल्ली राहणं पावसाची वाट बघतात तो का ते ट्रॅक्टरवाले नांगरते पडेल मंदिर इकडे सगळी सारखीच बरं का. ट्रॅक्टरवाले नांगरते काय करताय काय कल्टिवेटर हाणताय. पावसाची वाट बघत शेतकरी बसलेत पडेल काहीतरी पेटावले. टावर आहेत गाव ही बायपास आहे रोड एक लून आहे आणि चपाती तिथे पेटावले काहीतरी काय नाही पावसाची वाट बघत बसल्यात सगळेजण. आणि निघाले रामेश्वर राहिले आता फक्त अंधारच पडेल 70-80 किलोमीटर. चला जावं लागेल लवकर हां चला. दुसऱ्या दिवशी सकाळी आता डायरेक्ट दाढी उगवायला लागली आहे का नाही थोडी थोडी असं नाही. काय झालं मित्रांनो मग ह्या व्हिडिओमध्ये एवढंच आता विषय. आणि काय झालं आहे मॅटर आता काय झालं आहे मुक्काम पडला आणि निघालो आता कुठं रामेश्वरम राहिले आता थोडं पण व्हिडिओ लोडिंग करावं लागेल. सकाळचा टायमिंग आहे जाईल मी नाही काय अडचण. आणि ह्या गोष्टी हे व्हिडिओ इथंच थांबवतो. काय होतं आहे लेट होतं आहे कधी इंटरनेट ह्याचा जरा प्रॉब्लेम राहतोय ना त्याच्यामुळे थोडं समजून घ्या काळजी वाटते सगळ्याला. कालचा व्हिडिओ बी लई लेट झाला 2 दिवस व्हिडिओ झाला ना 1 दिवस ते बालाजीत गुंतलो ना मग तिथं ते 2 दिवसाचा एकच व्हिडिओ केला असा मॅटर झाला. आणि हाय आता बोलेल एवढं कमी सांगेल एवढं कमी हां ओके.
आणि जाता जाता तुम्हाला ह्या पट्ट्याने पण कहरच केला आहे बरं का. तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थालीपती इतकं जी बॅनर लागल्यात. आता रोडवर कसं चालू गाडी थांबवून काढता येत नाही, पण धावतो तुम्हाला एक मिनटा. कहरच केला आहे म्हणून विजय थालीपती पट्ट्याने. इतकं जी बॅनर लागलेत ना मित्रांनो, काय तुम्हाला सांगायचं. भलतंच बॅनर इकडं. आणि तरुण असं फोटो मोठा बॅनर, त्याच्यावर 50 फोटो असं पोरांचं. तरुण पिढी जास्त पुढारी मलिदा गँग नाही बॅनरवरनी, जास्त तरुण पिढी सगळी. तरुण पिढीने त्यांना मुख्यमंत्री केलं असं झालं. विजय थालीपती नाच करायचा नाही तामिळनाडू. आणि इकडं पण भाषा जरा बघा हे असं सगळं जिलबीच बघा. ते बे बोर्डाव बी बघा ना, कळतंय का काय. तिकडं ही रोड आहेत असं, इकडली गावं हाटेलं. थांबलो होतो नाश्ता करायला. नाश्ता करतो आणि व्हिडिओ लोड करतो, कुठंतरी थांबतो. परत रामेश्वरम देवाच्या ठिकाणी कधी रेंज येत नाही. मॅटर झाला आहे हो, रेंज नाही आली की होतो कुठं ना. चला ओके, बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि ती मित्रमंडळी काल भेटली, खूप छान वाटलं, मस्त वाटलं. त्यांना बी खर्च केला, 500 रुपये गेलं. पण असू द्या, तुम्ही बऱ्याच जणांनी काही जणांनी मदत केली ती म्हणून तर मी ती करू शकलो ना काही गोष्टी. असे आणि दाढी उगवल असू द्या, नाही काय अडचण. हां चला, काय म्हणणं असेल तर कमेंट टाका आणि टाकीन काळजीने व्हिडिओ. सकाळचं 7ला म्हणलं तरी सुटतो. हां ओके.